नमस्कार, मी प्रिया मराठे. प्रिया मराठे मराठी आणि हिंदी टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेली एक अभिनेत्री. मालिकांमधल्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमुळे प्रिया यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. पण या 31 ऑगस्टला कॅन्सरची झुंज देत असताना केवळ 38व्या वर्षी त्यांचं निधन झालं. आणि या अचानक आलेल्या बातमीने संपूर्ण मनोरंजन क्षेत्र सुन्न झालं. खरं तर प्रिया ह्या काही काळापासून या आजाराशी लढत होत्या, पण ही बाब फार कमी लोकांना माहीत होती. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी ऐकून सगळ्यांच्याच मनात धक्का बसला. आता प्रिया यांच्या जाण्यानंतर एक चर्चा कुठेतरी होताना दिसत आहे. टीव्ही मालिकांमधील किंवा सिनेमातील कलाकारांमध्ये कॅन्सर हा आजार विशेष प्रमाणात वाढतोय का? खरंच हा आजार कलाकारांमध्ये इतर लोकांच्या तुलनेत जास्त प्रमाणात वाढतोय का? कारण या आधीही अनेक हिंदी मराठी कलाकारांना या आजाराशी झुंज द्यावी लागली आहे. काहींनी धैर्याने लढत कॅन्सरवर मात केली, तर काहींना मात्र या आजारामुळे हे जग सोडावं लागलं. यातील सर्वात ताजी बातमी पाहायची झाली तर ती आहे अभिनेते अतुल परचुरे यांची. काही वर्षांपूर्वी त्यांनाही कॅन्सरचं निधन झालं होतं. त्यांनी उपचार घेतले, आशावादी राहिले आणि या आजारावर मातही केली. मात्र दुर्दैवाने हा आजार पुन्हा परतला आणि अखेर त्यांनाही हे जग सोडावं लागलं. तर मग कलाकारांमध्ये वाढत असलेल्या या आजाराचं नेमकं कारण काय? पाहायला गेलं तर चित्रपट आणि मालिकांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अनेक कलाकारांना त्यांच्या तब्येतीकडे पुरेसं लक्ष देता येत नाही. सलग 20 ते 30 दिवस चालणाऱ्या शूटिंग शेड्यूलमुळे कलाकारांना वेळेवर झोप मिळत नाही, जेवण पद्धतशीर होत नाही. अनेकदा त्यांना सतत बाहेरचं जेवण घ्यावं लागतं, तर कधी कधी रात्रभर शूट करून पहाटेपर्यंत जागं राहावं लागतं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सेटवर हजर व्हावं लागतं. असं धावपळीच्या जीवनशैलीत सतत बदलणारी झोप, अनियमित आहार आणि शारीरिक मानसिक ताण यांचा त्यांच्या शरीरावर मोठा परिणाम होतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत जाते आणि अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. हाच तो दडलेला धोका जो कलाकारांना कधी कधी गंभीर आजारांच्या जाळ्यात ओढून घेतो आणि काही वेळा त्याची किंमत त्यांना आपल्या आयुष्याने चुकवावी लागते. तरी देखील खोलवर रिसर्च केल्यावरही कलाकारांमध्ये कॅन्सर वाढण्यामागचे एखादं ठराविक कारण मिळत नाही. सोर्सेसच्या मते सामान्य लोकांना होणारा कर्करोग आणि कलाकारांना होणारा कर्करोग हा सारखाच आहे. फरक फक्त एवढाच की प्रसिद्ध कलाकारांना कर्करोग झाल्याच्या बातम्या ह्या सतत प्रसिद्ध होतात, त्यामुळे तो प्रमाण जास्त असल्यासारखं वाटतो. लोकप्रियतेमुळे जास्त लक्ष वेधलं जातं. तेच सामान्य माणसांना जेव्हा कर्करोग होतो तेव्हा तो समाजात फारसा चर्चेत येत नाही. पण अभिनेता अभिनेत्री प्रसिद्ध असल्यामुळे त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट ही लगेच बातम्यांमध्ये येते. त्यामुळे तो आजार जास्त असल्यासारखा भासतो.